मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल आणि तो हिंदू आणि मराठीच असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टपणे सांगितलं। एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। हिंदुत्व आणि मराठी हे वेगळं होऊ शकत नाही हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितल्याचं स्मरण त्यांनी केलं। मराठी माणसांची मतपेढी ही भाजपची आहे हे सलग 3 निवडणुकांमध्ये दिसून आलं आहे। मराठी आणि अमराठी सगळेच आमचे आहेत असं सांगत मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ठाकरे बंधूंच्या युतीला खूप उशीर झाला असून दोघांची मतं संपल्यानंतर ते एकत्र आले आहेत। 2009 मध्ये ही युती झाली असती तर परिणाम कदाचित वेगळे असते। आता मात्र या दोघांच्याही मतांची टक्केवारी कमी झाली असून अमराठीच काय मराठी माणसं देखील त्यांना मतदान करणार नाहीत असं ते म्हणाले। ठाकरेंची युती आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही तर त्यात आम्हाला संधी दिसते आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला। शिवसेना, उबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांचं प्राबल्य एकाच ठिकाणी आहे, मात्र तिथे आमची मतं हललेली नाहीत याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं। लोकांच्या जवळचे प्रश्न ठाकरे बंधूंना समजत नाहीत किंवा विकासावर त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही म्हणून भावनिक मुद्द्यावर निवडणूक लढवतात असं फडणवीस म्हणाले। विधानसभेप्रमाणे महानगरपालिका निवडणूक